झाला असेल तर नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. विशेषतः आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते किंवा कोणते उपाय त्यावर असतात किंवा कोणत्या उपायाच्या माध्यमातून जी ट्रीटमेंट केली जाते ती लवकरात लवकर बळी होण्याची शक्यता बळावते. या अनुषंगाने आपण हितगुज या कार्यक्रमात चर्चा करत असतो आणि आजच्या विषयाचं नाव महत्त्वाचं आहे कारण आज जागतिक नेत्रदान दिवस आहे. जेणेकरून तुम्ही नेत्रदान करा आणि तुमच्या दृष्टीने इतरांना जग पाहायची संधी द्या. आणि आजच्या विषयाचं त्या अनुषंगानेच नाव आहे की डोळ्यांच्या पडद्याचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी. तर ही थेरपी नक्की असते काय, ती कार्यरत कशी होते आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. सर, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. परमात्मा आत्माराम ठाकरे हे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्वामाय आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म आणि संशोधन केंद्र, वाशिम यांच्या माध्यमातून गेले 11 वर्षापासून ते आयुर्वेद सेवेत कार्यरत आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष व स्त्री यांचा वंध्यत्वाचा संदर्भातील आजार, वाताचे विकार, मेंदूचे विकार, त्याचबरोबर कान, नाक, घसा, थायरॉईड, ब्लड प्रेशर यासारख्या महत्त्वाच्या आजारांचे देखील ते उपाय करतात. या अनेक आजारांसह अनेक रुग्णांवर त्यांनी यशस्वी चिकित्सेचा वैद्याकडे अनुभव आलेला आहे. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या विशेष संशोधनातून डोळ्यांच्या दुर्धर आजाराच्या हजारो रुग्णांना यशस्वीरित्या त्यांनी बरं केलं आहे. ज्या रुग्णांना जवळची लांबची दृष्टी कमी झाली होती त्या रुग्णांना तब्बल 5 ते 10 मिनिटांमध्ये दृष्टी सुधारून स्पष्ट वाचता येऊ शकतं. असं त्यांचं संशोधन आहे, असं त्यांचं कार्य आहे. आणि नक्की हे कार्य कसं आहे, काय आहे, याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना चष्म्याचा नंबर वाढला हा विषय देखील असतो, त्यामुळे हा कार्यक्रम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ठाकरे सर, नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, ही थेरपी असते काय आणि त्याचं काय म्हणजे त्याचा फायदा काय होतो? थेरपी एक आता स्टेम सेल थेरपी जो पार्ट जो आपण बनतो याच्या नावातच सगळं काय मी नेहमी सांगतो ही निसर्गाने दिलेली एक चिकित्सा आहे. आयुर्वेदशास्त्र हे आपलं भारताचं आहे आणि हे एक जीवाला म्हणजे जे प्राणी आहेत, जे मानव आहेत यांच्या हितासाठी काम करणार आहे आणि याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट नाही आहे किंवा याचे दुष्परिणामही नाही आहेत किंवा आणि जे मिळणार ते चांगलंच मिळणार लोकांसाठी. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचे जे रिस्क फॅक्टर आहेत, सगळ्यात जे आजचा जो विषय आपला जो बोलायचा आहे तो डोळ्याचे पडद्याचा आणि रक्तवाहिन्याचा. हा जो लास्ट पार्ट आहे तो डोळ्याचा, हा फार महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह पार्ट आहे. हा जर पार्ट जर स्वस्थ राहिला किंवा हेल्दी राहिला तर डोळ्याची दृष्टी ही चांगली राहते. अन्यथा मग इथनं डोळ्याची कायमस्वरूपाची दृष्टी ही जाऊ शकते. असं म्हणजे एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो रक्तवाहिनी आणि पडदा. मग याच्यामध्ये नेमकी विकृती काय येते आणि याचे कारणं कोणते ते आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं आहे, जेणेकरून त्यांनी त्याही गोष्टी जर केल्या तर मग जेणेकरून त्यांची दृष्टी हे स्वतः ते डॉक्टर होऊन वाचवतील. जेणेकरून ज्या रुग्णांना सतत सर्दी असते, खोकला असते, मी नेहमी सांगतो ताप आहे किंवा मग त्यांना BP, शुगर यासारखे जे बरेच दिवसाचे आजार आहेत. आता सगळ्यात जास्त BP आणि शुगर हा दोन ज्या गोष्टी आहेत ते भारतामध्ये सगळ्यात जास्त वाढलेल्या आहेत. याचा जर आता शुगरचा विषय जर झाला तर रक्तामधली शुगर आणि लघवीतली शुगर असते. रक्तातली शुगर ही सतत जर 250, 300, 350, 400 अशी शुगर वाढत राहत असेल आणि नंतर 7 वर्ष 8 वर्ष साध्या गोळ्या जर खाऊन लोक ती शुगर फक्त मेंटेन ठेवत असतील आणि मेंटेन ठेवून मग नंतर काय व्हायला लागतं, तो जो पडदा आहे, ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या हळूहळू झिजायला लागतात आणि नंतर मग तिथे ब्लड लिकेज होणं किंवा तिथे आतमध्ये त्या पडद्याला सूज येणं किंवा रक्तवाहिन्याला सूज येणं किंवा ऑप्टिक नर्व्हसारखे जे आजार आहेत की ऑप्टिक नर्व्स ही श्रिंक व्हायला लागते, सुकायला लागते किंवा झिजायला लागते. अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे नंतर आजार होतात. यांना कुठेही औषधं नाही आहेत आणि रुग्णांची दृष्टी ही कायमस्वरूपीची जाते. मग हे आपल्याला टाळण्यासाठी आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे ते आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे. आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे 3 दोष सांगितलेले आहेत. 7 धातू सांगितले आहेत. वात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र आणि 3 मल सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या 13 गोष्टीवर सगळं शरीर चाललेलं आहे. आता मल जे म्हणतोय आपण, मूत्र, लघवी आणि घाम, हे पण शरीरातून प्रॉपर निघणं गरजेचे आहेत. पण हे केव्हा निघतील, जेव्हा तुमची पाचनशक्ती चांगली राहील, तुमच्या शरीरातलं वात, पित्त आणि कफ हे व्यवस्थित नॉर्मल राहील. आता प्रत्येक लोकांना जे आपण व्यवहारात बघतो, कोणाला सकाळी कफ पडतो, कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला सांधेदुखीचा प्रश्न राहतात. तर ह्या नॉमिनीज म्हणजे हे नाव आपल्याला शरीरात बघायला मिळतात.
मग याच्यामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये जर विकृत्या दिसत असतील तर त्या विकृत्याला तिथंच थांबवणं, म्हणजे जेणेकरून उदाहरणार्थ आता कफाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. जर शरीरामध्ये कफाचं कार्य काय हे महत्त्वाचं आहे. शरीराचं संवर्धन करणं हे कफाचं कार्य आहे आणि ते पडद्याला पोषण करत असतं. शरीराचं संवर्धन जसं अन्न करत असतं तसं शरीरामध्ये रक्त आणि कफ हे पडद्याचं रक्तवाहिन्याचं संवर्धन करण्याचं कार्य करत असतं. आणि तेच जर कफ शरीरामध्ये अन्न खाऊन जर विकृत दर्जाचा बनत असेल, कफ आणि आम म्हणतो, मग त्या पडद्याचं पोषण होणार कुठनं, बरोबर आहे. तर हे अशा स्वरूपाचं कफाचा जो विषय आहे. पण म्हणजे तुम्ही जे म्हणताय की म्हणजे एक तर पहिली गोष्ट हा नवीन तुमच्या माध्यमातून हा विषय कळतोय की कफाचा उपयोगही असतो आपल्या शरीराला. Yes, sir. फक्त तो कफ हा चांगल्या दर्जाचा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचा आहार हा तितकाच चांगला हवा. सर, मग या कफाचा आणि डोळ्यांचा कसा संबंध असतो, त्याचा परिणाम काय होतो जर तो वेगळा असेल तर? कसं आहे सर, कफ जो म्हटलं ना, संवर्धन मी सांगितलंय, शरीराला बल देणं सांगितलंय. हे बल म्हणजे डोळ्याला बल देणं आहे. शरीर म्हणजे सगळं आलं, त्याच्यात डोकं आलं, आता ENT, कान नाक घसा, सगळे आजार ज्या लोकांना पूर्वी आहेत, ज्या लोकांना दात किडलेले आहेत, ज्या लोकांना लहानपणापासूनच कफाचे आजार आहेत, म्हणजे बालदमा आहे, अस्थमा आहे, श्वासाचे त्रास आहेत. आता बरेच लहान मुलांना सर्दी खोकला ताप राहते, डॉक्टर सांगतात त्यांना बालदमा आहे. बालदमा हा एक लक्षण म्हणून आयुर्वेदात सांगितलं आहे. हा पूर्ण 3 ते 4 महिन्यामध्ये आयुर्वेदिक औषधांनी बालदमा हा पूर्ण कंट्रोलमध्ये येऊन पूर्ण नाहीसा सुद्धा होतो. आणि नंतर मग कफाचं विगुणत्व शरीरात तसंच राहिलं आणि कफ वाढत गेला तर मग काय व्हायला लागतं, रक्त बिघडणं हे सुरू व्हायला लागतं. भुकेची संवेदना कमी व्हायला लागते. भुकेची संवेदना कमी झाल्याच्यानंतर खाल्लेलं अन्न पचत नाही. पचल्याच्या नंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू शरीरामध्ये बनतात. पाचक रस, जो चांगला रस जो बनणं आहे तो शरीरासाठी पुन्हा महत्त्वाचा आहे. आणि तो रस आणि कफ एकत्र येऊन डोळ्याच्या रक्तवाहिन्यामध्ये, पडद्यामध्ये अवरोध निर्माण करायला लागतात, सूज यायला लागते. तिथून मग जर रक्तप्रवाह हा शरीरात वात हा पूर्ण घेऊन जात असतो, मग तिथे अवरोध असला, तिथं ब्लॉकेज असलं तर मग त्या डोळ्याच्या प्रत्येक सेल्सपर्यंत रक्त हे चांगल्या दर्जाचं मिळत नाही. मग तिथे टिश्यू मरणं चालू व्हायला लागतात. मग BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड, ज्या लोकांचे सतत रेजमध्ये राहतात, वाढलेले असतात, त्या लोकांना लवकरात लवकर डोळ्याच्या अनुषंगाने समस्या ह्या व्यवहारात आम्हाला दिसून आलेल्या आहेत. मग यांचं पहिलेच याचं निराकरण करणं गरजेचं आहे. आता कफाचा आजार जर म्हणाल तर इथे सगळ्यात महत्त्वाचं जे ग्लुकोमा सांगितलेला आहे, जो आता सध्या मोतीबिंदूचा खूप मोठा प्रश्न आहे. पण मोतीबिंदू का होतो हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला पाहिजे. पूर्वी मोतीबिंदू होते का, एवढे ऑपरेशन व्हायचेत का, हे असं काही नव्हतं. किंवा काचबिंदू, काचबिंदू, मोतीचू बिंदूचं काचबिंदूत रूपांतर झाले. शरीरामध्ये ज्या लेन्स आहे, आता कॉर्निया बाहेरचा जो काळं बुबुळ दिसतं कॉर्निया आहे, त्याच्या पाठीमागं लेन्स आहे, त्याच्यामागं विट्रस जेली आहे, त्याच्यामागं रेटिना आहे, त्याच्यानंतर रक्तवाहिनी आहे. तर या लेन्सला पोषण करण्यासाठी रक्त महत्त्वाचा पार्ट आहे. त्याचं सुधारित, त्याचं हेल्दी राहण्याचं काम हे रक्त आणि कफ करत असतो. तिथं कफामध्ये आणि रक्तामध्ये विकृती झाल्याच्या नंतर जे 70 वर्ष 80 वर्ष तुमचे डोळे चालायचे ते 40 वर्षाच्या आधीच तुम्हाला मोतीबिंदू होणार. मग ते लेन्स काढायचा, मग त्याच्यात आर्टिफिशियल टाकायचा, टाकल्याच्या नंतर किती लोकांचे ऑपरेशन सक्सेस होतात हे पण व्यवहारात बघणं गरजेचं आहे. कारण की त्या लेन्स टाकल्याच्या नंतर त्या लेन्सला प्रॉपर रक्तवाहिन्या किंवा रक्त हे त्या तिथे आहे का, ॲटमॉस्फिअर चांगला आहे का, आणि ते काचबिंदू मोतीबिंदू झाल्याच्या नंतर तुमच्या शरीरात जे कारणं पूर्वी पडलेले आहेत त्याचं निराकरण कोण करणार. मग बरेच रुग्ण आमच्याकडे येतात, सर मी मोतीबिंदूचे 2 ऑपरेशन केलेत, 3 केलेत, अजून सांगितलं, आता याच्यात काय उत्तर आहेत का. तर यस आहेत. पहिले एक मला सांगायचं रुग्णांना की मोतीबिंदू होऊ नये याच्यासाठी आयुर्वेदात उपचार आहेत. झाले तर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजपर्यंत मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही आमच्या अनुभवानुसार सांगतो की टाळू शकतो. परंतु 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजचा जर मोतीबिंदू गेला तर त्याला टाळणं शक्य नाही. त्याला ऑपरेशन करूनही दृष्टी किती येते ते ऑपरेशन करणारे डॉक्टर सांगू शकतील. मग याच्यात RPA, रातांधळेपणा आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, हे कफाचे आजार आहेत. शरीरामध्ये कफ आणि रक्त जेव्हा दूषित होतं त्या पद्धतीचे हे आजार उत्पन्न व्हायला लागतात. नंतर विट्रस जिली नावाचा एक पार्ट असतो जो डोळ्यामध्ये असतो. तिथे जर कफाची उदीरीकरण जास्त झालं, कफ वाढत गेला तर विट्रस जिली खराब व्हायला लागते. डोळ्याचं आणि रेटिनाचं जे मधातलं विट्रस जिली असते कॉर्नियाच्या आणि रेटिनाच्या मधली, तिच्यामध्ये एक घनत्व किंवा घट्टपणा यायला लागतो. जो द्रव पातळ असतो तो राहत नाही. घनत्व आल्याच्या नंतर दृष्टी ही ट्रान्सपरंट रेटिनापर्यंत पडत नाही. मग जवळचं किंवा लांबचं बऱ्याच रुग्णांना दिसण्यासाठी कमी जाणवतं. ह्या अशा गोष्टी बऱ्याच एकमेकाशी
अटॅच आहेत. त्याच्यामुळे म्हणून आयुर्वेदाचे 3 सूत्र आहेत: वात, पित्त, कफ आणि प्रकृती. हे बघून त्याच्यावर निदान करणं गरजेचं आहे. आयुर्वेद हे मुळात जाऊन काम करतं, वरवरचं काम नाही आहे. कारण की तुमचं वात, पित्त आणि कफ हे जोपर्यंत तुम्ही शरीरात बॅलन्स राहत नाही आहे, 7 धातू बॅलन्स राहत नाही आहे, तोपर्यंत शरीराची प्रकृती ही चांगली राहू शकत नाही, कितीही गोळ्या खाल्ल्या आणि कितीही डॉक्टरकडे गेले तरी पण. सर, तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना हे होतं, वृद्धांना हे होतं, पण लहान मुलांमध्ये देखील हे प्रमाण जास्त असतं. Yes. म्हणजे 2 प्रश्न आहेत. एक तर लहान मुलांना असतं ते म्हणजे अनुवंशिक असतं असं समजायचं, की आता म्हणजे कोरोनानंतर किंवा मोबाईलचा वापर, वाढत्या साधनांचा वापर झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात, कसं फरक समजायचा? कसं असतं सर, आता काही अनुवंशिक आजार पण आयुर्वेदात सांगून ठेवलेले आहेत आणि अनुवंशिक आजाराला उत्तरंसुद्धा आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहेत. आता बरेच लोक म्हणतात अनुवंशिक आजाराला औषधं नाही आहेत, परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये अनुवंशिक आजाराला उत्तर आहेत आणि ते आईच्या पोटात बाळ असताना हे औषधं 3 ते 4 महिने, याला बीजसंस्कार म्हणतो आम्ही, आईवडिलाला औषधं देतो आणि नंतर ते जे आता चष्म्याचा प्रश्न असू द्या किंवा कोणते शरीरात व्यंगत्वाचा प्रश्न असू द्या किंवा अनुवंशिक आजार जे चालणारे पुढे आलेले आहेत, त्यांना तिथं आपण आळा घालू शकतो आणि पूर्ण थांबवू सुद्धा शकतो, परंतु कन्सीव्ह राहण्याच्या आधी. मग इथं झाला बीजसंस्कार. आईच्या पोटात बाळ राहिल्याच्या नंतर त्या बाळाची डेव्हलपमेंट होणं चांगली गोष्ट गरजेची आहे. तर त्या पद्धतीनं गर्भसंस्कार एक पार्ट आयुर्वेदात सांगून ठेवला आहे. त्या पद्धतीने त्याचं औषध उपचार चालतात आणि नंतर जे बाळाची उत्पत्ती होते ती चांगलीच होते. मग इथे हे बीजसंस्कार, गर्भसंस्कार जर व्यवस्थित आईच्या पोटात बाळ असताना जर केले तर हे प्रश्न पुढं अनुवंशिकतेमध्ये येत नाहीत. अनुवंशिक आजार इथं आपण हद्दपार करू शकतो. मग याच्यात आता चष्म्याचा नंबर म्हणा, की आता बरेच आईवडिलांना चष्म्याचा नंबर असतो, मुलांना लवकर येऊन जातो. आता बीपी शुगरचा प्रश्न अनुवंशिक आलेला आहे, त्याच पद्धतीनं मुलांना येऊन जातो. पण बीपी शुगर न होऊ द्यावा आमच्या मुलांना, त्यासाठी खाणं पिणं वागणं ह्या आयुर्वेदात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर अनुवंशिक आजारमध्ये रेटिनल पिगमेंटोसासारखा आजार आहे, एक टोसिससारखा आजार आहे, की जेणेकरून डोळ्याची जी पापणी असतात त्या नेहमी अशा बिलकुल खाली पडायला लागतात किंवा आय पॅरालिसिससारखे प्रश्न असतात. असे बरेच अनुवंशिक आजारही डोळ्याच्या संदर्भाने, शरीराच्या संदर्भाने जे येतात त्या आजाराला आयुर्वेदामध्ये नक्कीच उत्तर आहेत. आता याच्यामध्ये काही डिलेड माइलस्टोन नावाचा एक प्रकार असतो. बाळाची मेंदूची डेव्हलपमेंट होत नाही. मेंदूचा आणि डोळ्याचा खूप जवळचा संबंध आहे. मेंदूचा आणि डोळ्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि जर मेंदूची डेव्हलपमेंट नाही झाली तर डोळ्याचं जे पोषण होणार आहे, की जो मॅसेज तो डोळा त्या ब्रेनला देणार आहे ते ब्रेनपर्यंत पोहोचत नाही, मध्येच कुठं खंडित होतं आणि नंतर रुग्णाला ते जे मॅसेज त्या ऑर्गनपर्यंत पोहोचत नाही आणि कार्य होत नाही. मग त्याचं स्पीच बोलणं म्हणा, बोलण्याची पद्धती म्हणा किंवा दाताची रचनावरनंही मेंदूची आणि डोळ्याची रचना की अवस्था हे कळतं. म्हणून मेंदूचे जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ज्या वयामध्ये ती होणं गरजेचे आहे, त्याच्यावर दृष्टी आणि डोळ्याची नजर ही सुद्धा अवलंबून आहे. सर, तुम्ही जे मगाशी म्हणालात कफ आणि डोळ्यांवरती होणारा परिणाम, तर या संदर्भात तुमच्या एका पेशंट्सनी किंवा काय सांगितलं आहे त्याचा आपण या संदर्भात एक पाहूया, जेणेकरून लोकांनाही कळेल की कशा पद्धतीने हे कार्य चालतं आणि कितपत त्याचा परिणाम होतो. नमस्कार, मी शिवानी आगरकर. मला आधी डोळ्यावर ताण यायचा व स्पष्ट दिसायचं नाही, दूरचं दिसायचं नाही, वाचण्यात त्रास व्हायचा. नंतर मला श्वासाचा त्रास देखील होता. मला सर्दी व्हायची, वातावरण बदललं की सर्दीचा बराच त्रास होता मला आणि ॲसिडिटीचा देखील थोडा त्रास होता. मात्र आम्ही भरपूर उपचार करून बघितले, बट काही उपयोग झाला नाही. मग नंतर आम्हाला विश्वमाया हॉस्पिटलबद्दल कळलं. नंतर ठाकरे डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली आम्ही. त्यानंतर मात्र 3 ते 4 महिन्यातच मला माझा डोळ्यावरचा ताण अगदी नाहीसा झाला. मला बिना चष्म्याचं देखील आता वाचता येतं, व्यवस्थित दिसतं सगळं. मी 1 महिना चष्मा वापरला नाही तरी पण मला सगळं व्यवस्थित वाचता येतं, ताण येत नाही बिलकुल. आणि श्वासाचा त्रास तर अगदी नाहीसा झाला आहे आणि सर्दी देखील होत नाही आता आणि ॲसिडिटीचा त्रास देखील पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांचे आजार असतील किंवा त्यावर आपल्याला एखादी शंका असेल तर तुम्ही निश्चित वैद्य ठाकरे यांना संपर्क साधू शकता. तुम्ही स्क्रीनवर जे नंबर पाहत आहात त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तुर्तास एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर डोळ्याच्या आजाराशी संबंधित आणि आयुर्वेद उपचार यावरती आपण चर्चा करणार आहोत. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक नेत्रदान दिन आहे आज आणि त्यानिमित्ताने आपण डोळ्यांच्या विकारावरती चर्चा करत आहोत. आजचा विषय आहे डोळ्यांच्या पडद्याचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे याविषयी आपल्याला
मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. डोळ्याचा पडदा आणि रक्तवाहिन्या यांचा परस्परांशी काय संबंध असतो, त्याचा परिणाम काय होतो आणि आयुर्वेद त्यासाठी कसं उपयुक्त आहे? कसं आहे, आता पडदा म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाचं पडद्याचं पोषण कशापासून होतं, पडदा बनलेला कसा आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की पडदा जो आहे ते असंख्य रक्तवाहिन्यांनी बनलेला आहे आणि रक्तवाहिन्यामध्ये रक्त असतं आणि शरीरात पूर्ण रक्तवाहिन्याचे जाळे आहेत आणि याच्यामध्ये फिरत कोण असतं, रक्त. तर रक्त महत्त्वाचं बनतं कुठे, लिव्हरमध्ये, अन्न खाऊन पचल्याच्या नंतर. जर या दोन सिस्टममध्ये जर बिघाड असेल, रक्तवाहिनी मग ती डोळ्याची असू दे की पूर्ण शरीराची असू दे. बऱ्याच लोकांना मेंदूच्या रक्तवाहिन्या सुजल्यात किंवा फुटली किंवा त्याच्यामध्ये सूज आहे किंवा डोक्यामध्ये सूज आहे किंवा हार्टमध्ये सूज आहे असं बरेच सांगतात लोक, बरोबर. पण ती सत्य गोष्ट आहे, कारण त्या रुग्णाचं पहिले त्यांना BP, शुगर किंवा असे जीवघेणे पहिलेच आजार असतात आणि त्यांना पहिले पोटाचे, पचनाचे, ॲसिडिटीचे असे बरेच आजार असतात. जेव्हा यांची अग्नी विकृत झालेली असते, मूत्र याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात किंवा यांची जी मलाची जी वेग आहे ते प्रॉपर नसतात किंवा संडास पोट साफ होत नाही आहे, गॅसेस राहतात, अशा रुग्णांना यांचा कोठा बिघडलेला असतो, पचनक्रिया ही बिघडलेली असते आणि नंतर मग पचनक्रिया बिघडल्याच्या नंतर जे शरीरात रक्तधातू जे यकृतामध्ये आणि स्टमकमध्ये जिथं अन्न पचतं आणि यकृतामध्ये रक्त बनतं, तर या दोन गोष्टींमध्ये बिघाड आल्याच्यानंतर रक्तामध्ये बिघाड यायला लागतात. रक्तामध्ये बिघाड आल्याच्यानंतर रक्तवाहिन्यामध्ये बिघाड यायला लागतात. मग ते कुठेही असू दे, पण डोळा पहिले काय येतो, कारण की डोळा हा बारीक आणि नाजूक अवयव आहे, त्याच्या रक्तवाहिन्या खूप बारीक असतात. या अनुषंगाने डोळ्याच्या पडद्याचे रक्तवाहिन्याचे आजार जे ऑप्टिक ॲट्रॉपी आहे, न्यूरायटिस आहे, कोलोबोमा नावाचा एक सिंड्रोम आहे, उशीर सिंड्रोम आहे किंवा रेटायनल पिगमेंटोसासारखे जे आजार आहेत, रेटिनावर असे बरेच आजार निर्माण होतात किंवा रेटिनाचा जो रेटिनल टियर नावाचा एक आजार सांगितला आहे, जेणेकरून त्या रेटिनाला काय होतं, एक पातळ आणि विरळ झाल्याच्या नंतर त्याची क्षमता कमी व्हायला लागते आणि त्याला एक छेद पडतो आणि तिथून मग ती जी जेली आहे ती लीक व्हायला लागते किंवा जी रेटिनावर जी इमेज पडायला पाहिजे ती पडत नाही आहे. अशा स्वरूपाचे आजार नंतर रुग्णामध्ये दिसायला लागतात. आता रेटिनाचं दुसरं कार्य काय आहे पुन्हा, की जी इमेज जी आहे रेटिनावर पडल्याच्या नंतर ती ऑप्टिक नर्व्सनं पुन्हा मेंदूकडे घेऊन जाण्याचं कार्य. मग जर तिथंच जर इमेज प्रॉपर पडली नाही तर ती ऑप्टिक नर्व्स थ्रू ब्रेनकडे घेऊन जाणार नाही आणि ही जर कार्य व्यवस्थित नाही झालं तर रुग्णात दृष्टी ही नाहीशीच होणार आहे. म्हणून रेटिना हा हेल्दी ठेवणं, रेटिनाला हेल्दी ठेवण्यासाठी आयुर्वेदात खूप चांगली उपचार आहेत आणि पुढे ज्या लोकांना सतत नंबर वाढत आहे किंवा ज्यांना मायनस नंबर आहे, मी नेहमी सांगतो मायनस नंबर रुग्णांनी 3 ते 4 नंबरच्या आधी त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. आमच्या आयुर्वेदामध्ये एक स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे की नंबर ही कंट्रोल करता येतो आणि विदाऊट काही रुग्णांचा 10 पैकी 4 लोकांचा नंबर हा पूर्ण जातो, 6 लोकांचा जात नाही, परंतु त्यांची विदाऊट चष्मा ते बघू शकतात, कार्य करू शकतात. म्हणजे हा नंबर जो आहे तो हा मशीन सांगणार आहे, परंतु त्या डोळ्याच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, टिश्यू आहेत, याच्यामध्ये जर ताकद चांगली डेव्हलप केली तर, कॉर्नियाचं जर काम जर चांगलं केलं तर हे आयुर्वेदामध्ये शक्य आहे. मग हे जर कार्य केलं तर तुमचा चष्माही निघू शकतो, दृष्टीही चांगल्या पद्धतीची राहू शकते आणि मायनस नंबर 6, 7, 8 नंतर वरी गेला की नंतर मग रुग्णाची कायमस्वरूपाची दृष्टी ही हळूहळू कमी व्हायला लागते किंवा इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं किंवा मग दृष्टी ही हळूहळू जवळची किंवा लांबची कमी व्हायला लागते. याच्या मागं होण्याचं कारण काय होतं, कारण की जे डोळ्यामधल्या आजूबाजूच्या मसलचा जो साचा आहे तो पूर्ण रक्तवाहिन्या, स्नायू, शिरा, कंडरा, मांसपेशी असं सगळं एकत्रीकरण बनलेलं असं एक गोळा आहे आणि त्याचं जर तिथे कुठं सूज येत असेल रक्तवाहिन्यामध्ये, स्नायूमध्ये, मांसपेशीमध्ये आणि ती सूज कोणता दोष बिघडला, मग वात, पित्त, कफ हे आम्ही पहिले बघतो, त्याचं फंडोस्कोपीनं आम्ही एक्झाम करतो आणि जे दोष बिघडला त्या दोषावर आम्ही मुख्य मुळात जाऊन उपचार केल्याच्या नंतर ते दोष प्राकृत स्थितीत आल्याच्यानंतर, उदाहरणार्थ कफ वाढलेला असेल, आता हे जसे आपण रुग्णांना प्रतिक्रिया दिल्या, कफ वाढला होता आणि त्या मुलीला लहानपणापासून बालदमा म्हणून सांगितलं होतं, आज त्या मुलीचं 28 वर्ष वय आहे, आतापर्यंत बालदमा म्हणून सांगितलं होतं, पण गेलं किती 4 महिन्यात पूर्ण बालदमा गेला, किती महिन्यात, आणि त्या बालदमाचं रूपांतर सप्रेस झाल्यानंतर सर्दी झाली, सर्दी झाल्याच्या नंतर त्याचा डोळ्यावर परिणाम आला. सर्दी ही नाकातून डोळ्याच्या मध्ये उतरत असते आणि नंतर तिथं कफाचा अवरोध निर्माण झाल्याच्या नंतर तिथे जी दृष्टी किंवा ब्लड सप्लाय होणं आहे ते होत नाही. मग तिथे रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्याचं स्नायूचं जर पोषण नाही झालं तर मग काय व्हायला लागतं, तिथं दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागते आणि तेच पद्धतीनं स्टेम सेल थेरपी त्या पेशंटला वापरली आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि खूप सारे असे रुग्ण आहेत जे त्रासलेले आहेत ते आमच्याकडेच येतात की सर आता काय, परंतु आयुर्वेदात खूप बेसिक उपचार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत, या रुग्णांनी त्यांचा लाभ घ्यावा.
सर, तुम्ही आज इकडे आलात आणि नेत्रदानाच्या अनुषंगाने तुम्ही मुळात स्वतःचे डोळे आधी कसे नीट ठेवावेत याविषयी खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे यांनी आपल्याला खूप उपाय जसे सांगितलेत आपले डोळे चांगले ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपला आहार चांगला ठेवला तर या सगळ्या गोष्टीचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो, आरोग्यावर होतो. म्हणजे आरोग्यम धनसंपदा जसं म्हणतात ते आपल्याला मिळू शकतं. आज तुर्तास आपण इथे थांबूयात आणि आपले डोळेही स्वच्छ आणि छान ठेवूयात. छत्रपतींचा विचार म्हणजे